मुलांना बाहेरचं मोमोज किंवा व्हेज रोल देण्यापेक्षा आहे ना, तुम्ही या पद्धतीने करून मुलांना खाऊ घाला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तर कशी करायची रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत. कोबी, सिमला मिरची, गाजर, कांदा घेतलेला आहे. तुम्हाला ज्या भाज्या आवडतील ना त्या भाज्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. ह्या सगळ्या भाज्या आहेत ना आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने भाज्या छान बारीक चिरून घ्या. भाज्या बारीक बारीक चिरल्या ना की मुलांना खाताना समजत नाही की यामध्ये आपण कोणत्या भाज्या वापरलेल्या आहेत. काही वेळेस मुलं सिमला मिरची, कोबी अजिबात आवडीने खात नाही. त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला. तरी ते मी कोबी चिरून घेतलेला आहे, सिमला मिरची चिरून घेतलेली आहे, कांदासुद्धा चिरून घेतलेला आहे. या ठिकाणी मी अर्ध्या कांद्याचा वापर केलेला आहे. कांदा चिरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बारीक किसणीने गाजर किसून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी गाजर किसून घेतलेला आहे. सगळ्या भाज्या चिरून घेतल्यानंतर इथे मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्या चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. कोबी, सिमला मिरची, चिरलेला कांदा, छान भाज्या आपल्याला हे सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. सगळ्या भाज्या मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला अर्धा चमचा मिक्स घालायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. इथे मी पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो ना ते पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे. त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपण पुरीसाठी पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून घेते आणि घट्ट आपल्याला गोळा हा मळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे. त्यावरती आपल्याला तेल घालायचं आणि परत हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे. पीठ एकसारखं केलं की आपल्याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. पीठ एका साईडला ठेवून देऊया आणि 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला भाज्यांमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आपण मुलांना नेहमी बाहेरचा बर्गर किंवा पिझ्झा देतो, त्याऐवजी तुम्ही या पद्धतीने मुलांना खाऊ घाला. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळ्या भाज्यांमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. तर हे पाणी आपल्याला कुठे वापरायचं? पीठ मळताना किंवा कोणतीही तुम्ही रस्सा भाजी बनवत असताना त्यामध्ये तुम्ही हे पाणी वापरू शकता. भाजीला छान अशी चव येते. भाज्यांमधलं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. खूप जास्त घालायचं नाही कारण आपण आधी भाज्यांना सुद्धा मीठ लावून घेतलं होतं. तर सगळं साहित्य घातल्यानंतर परत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 5 मिनिटं झाल्यानंतर पीठसुद्धा छान अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे. तर त्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करून घ्या म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी अगदी माझ्यासारखी होईल. गोळे तयार केल्यानंतर इथे मी पोळपाट घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाडसुद्धा लाटायची नाही. चपाती लाटत असताना आपल्याला सतत उचलायची, त्यानंतर लाटायची म्हणजे पोळपाटला चिटकणार नाही. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पीठ न वापरता छान गोल गरगरीत चपाती लाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मी खूप जास्त जाड लाटलेली नाही आहे किंवा खूप जास्त पातळसुद्धा लाटलेली नाही. आपल्याला या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटल्यानंतर आपण जे भाज्यांचं स्टफिंग तयार केलं होतं ना ते आपल्याला चपातीवरती घालायचं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त कडेपर्यंत पसरायचं नाही आहे. मधोमध आपल्याला ही भाज्या सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चपातीवरती भाज्या पसरवल्यानंतर आपल्याला घट्ट हा रोल तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त सैल करू नका म्हणजे हा रोल सुटणार नाही. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने करून घ्या. तर तुम्ही पाहू शकता इथे मी रोल तयार करून घेतलेला आहे. रोल शेवटपर्यंत तयार केल्यानंतर आपल्याला दोन्ही साईड चिटकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण जो रोल तयार केलेला आहे ना दोन्ही साईडनी चिटकवल्यानंतर आपल्याला हा रोल कट करून घ्यायचा आहे.
तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडसुद्धा मी कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताने हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे हे रोलवरती, म्हणजे एकसारख्या भाज्या सगळीकडे पसरल्या जातील. तुम्ही पाहू शकता इथे मी छान घट्ट हा रोल तयार करून घेतलेला आहे. तर आपला एक रोल तयार झालेला आहे. तर इथे मी चाळण घेतलेलं आहे, त्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे चाळणीला चिटकणार नाही. चाळणीमध्ये रोल ठेवल्यानंतर आपल्याला रोलला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे मी चाळणीमध्ये रोल ठेवलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण इथे दुसरा सुद्धा रोल तयार करून दाखवते. सगळे रोल तयार केल्यानंतर एका साईडला पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे. त्यावरती चाळण ठेवायची. चाळण ठेवल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे. तर 10 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया. इथे मी तुम्हाला सुरीने चेक करून दाखवते. तर छान आपले हे रोल शिजलेले आहेत आणि सुरीला अजिबातसुद्धा चिटकलेले नाही आहेत. तर एका साईडला काढून घेऊन आपल्याला हे रोल थंड करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर एकदा ही रेसिपी मुलांना करून खाऊ घातली ना, तर मुलं तुमच्याकडे आठवड्यातनं 3 ते 4 वेळा नक्कीच मागतील. एवढी भन्नाट चवीची ही रेसिपी तयार होते. आणि कोणी जर भाज्या खात नसतील ना, तर त्यांना या पद्धतीने हे रोल करून खाऊ घाला. रोल थंड झाल्यानंतर इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. इथे मी तुम्हाला 2 पद्धतीने रोल कट करून दाखवणार आहे. आपण कोथिंबीर वडी किंवा आळू वडी कट करतो ना, त्या पद्धतीने इथे आपल्याला रोल कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता सगळीकडे हे स्टफिंग छान असं पसरलेलं आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा खाऊ शकता उकडल्यानंतर. आणि थोडीशी क्रिस्पी हवी असेल ना, तर पुढे मी तुम्हाला दाखवतेच. तर छान आपले हे रोल मस्त असे तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा दाखवते. तर आपल्याला एका रोलचे 3 भाग करायचे आहेत. तर इथे मी थोड्या मोठ्या आकाराचे हे भाग करून घेतलेले आहेत. तुम्हाला कोणती पद्धत आवडेल ना, त्या पद्धतीने तुम्ही हे रोल खाऊ शकता. रोल कट केल्यानंतर एका साईडला एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे. इथे मी 3 चमचे मैदा घेतलेला आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा मीठ घालू नका, अगदी चवीनुसार त्यामध्ये मीठ घाला. आपल्याला ही मैद्याची स्लरी खूप जास्त पातळ करायची नाही आहे किंवा खूप जास्त दाटसरसुद्धा करायची नाही. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना, त्या पद्धतीने करून घ्या. छान व्यवस्थित मैदा मिक्स केल्यानंतर तयार केलेला रोल आपल्याला त्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक रोल डीप करून घेतलेला आहे. एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की मैद्यामध्ये डीप केलेला रोल आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. तेलामध्ये रोल सोडताना अगदी काळजी घेऊन सोडायचं, म्हणजे तेल हातावर उडणार नाही. दोन्ही साईडनी छान आपल्याला रोल क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर इथे मी तिन्हीसुद्धा रोल तळून घेतलेले आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.